अत्यंत अनैसर्गिकपणाने सत्तेवर आलेलं जे महाराष्ट्राचं सरकार आहे हे सातत्यानं आदिवासी, गरीब, दलित आणि कष्टकरी समुदायावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करत आहे। आता एक नवीन हल्ला परत एकदा जोरदारपणाने करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये आदिवासींचं जे आरक्षण आहे, ज्याच्यामुळे आदिवासींना मुख्य विकासाच्या प्रक्रियेत येण्यामध्ये काही मदत होते आहे, ते आदिवासींचं आरक्षण हे त्यांना डायल्यूट करायचं आहे आणि स्वतःचं मतदानाचं राजकारण हे पुढे घेऊन जायचं आहे। म्हणून याच्यासाठी त्यांनी आता धनगर समाजाला आरक्षणाच्या मध्ये आदिवासींमध्ये त्यांना स्थान द्यावं अशा प्रकारची फूस एक प्रकारे देऊन महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न जोरदारपणाने चालवलेला आहे आणि त्यामुळे आदिवासींचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला हजारो आदिवासी, बिगर आदिवासींची, शेतकरी, श्रमिकांची मुलं हे सरकारी नोकरीसाठी प्रचंड प्रयत्न करतात आणि तीच एकमेव रोजगाराची अपेक्षा आहे अशी भावना ठेवून स्वतःचं आयुष्य पणाला लावतात। मात्र ह्या नोकऱ्या सुद्धा आता सरकारला एक प्रकारे कंत्राटी करायच्या आहेत आणि त्यामुळे तो सुद्धा एक गंभीर प्रश्न आरक्षण असणाऱ्यांना आणि आरक्षण नसणाऱ्यांना जर उद्या ह्या सरकारी नोकऱ्याच राहिल्या नाही तर मला असं वाटतं की त्यांचं अधिक वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तो प्रश्न सुद्धा महाराष्ट्रात अधिक तीव्र होताना दिसतोय। महाराष्ट्रात अनेक शाळा आता सरकारला खाजगी करायच्या आहेत। साधारणपणाने पहिल्या टप्प्यामध्ये 14,783 शाळा ह्या बंद करून प्राथमिक शिक्षणापासूनच बहुजनांच्या, आदिवासींच्या, दलित आणि श्रमिकांच्या मुलांना शिक्षणाची दारं बंद करण्याचं पाप हे सरकार करू पाहते। या इतर सर्व प्रश्नांच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये सुद्धा असंतोष आहे। शेती तोट्यात गेल्यामुळे उद्ध्वस्त झालेला मराठा समाज हा सुद्धा आरक्षण मागतोय, त्याच्याबाबत सुद्धा सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये। पेसा कायद्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे सबंध आदिवासी भागात असंतोष आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात सुद्धा जो क्रांतिकारकांचा वारसा जपणारा तालुका आहे तिथे जोरदार प्रतिकार झाला पाहिजे ही तरुण वर्गामधून मोठ्या प्रमाणात मागणी येत होती। विनय सावंतजी यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय झालाय त्या सगळ्या प्रकरणात आम्ही सगळे गुंतलेलो होतो, मात्र तालुक्यातील युवक जागे होते आणि त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन आदिवासींवर विशेषतः जो अत्याचार होतोय, अन्याय होतोय त्या विरोधात रणशिंग फुकलं पाहिजे अशा प्रकारची मीटिंग घेतली आणि त्यातून ह्या विषयाला एक प्रकारे धार आले। लहू उघडे असतील, दीपक पथवे असतील, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ या सगळ्यांनी सुरुवातीला एकत्र येऊन याबाबत काही आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका घेतली। तालुक्यात जागरूक असणारे आपले दुसरे मित्र अमित भांगरे यांनी सुद्धा या प्रश्नावर जोरदारपणाने काहीतरी केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत एक मोर्चा आयोजित केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली। त्याचबरोबर मधुकर तळपाडे यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी या प्रश्नावर जागृती सुरू केलेली होती, मिटिंगा घेतलेल्या होत्या आणि मग हे सगळेच पक्ष, या सगळ्या संघटना जर एकाच मुद्द्यावर काम करत असतील, सरकारच्या धोरणावर तुटून पडू पाहत असतील तर आपण सगळ्यांनीच यामध्ये सहभागी झालं पाहिजे ही आमच्या सर्वांची भावना तयार झाली आणि त्यामुळे आज एक समन्वयाची बैठक आम्ही घेतोय आणि या मोर्चामध्ये, जो मोर्चा 5 तारखेला निघतोय, या सगळ्या मागण्या आहेत, याच्यामध्ये पक्ष पार्ट्या सगळ्यांनी बाजूला ठेवत एकजूट करत सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारावा अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। या सर्व संघटनांना साथ करत असताना अकोले तालुक्याची नेहमीची परंपरा राहिलेली आहे, आपण इथे आदिवासी, बिगर आदिवासी असा भेद कधीही केला नाही, दलित, बिगर दलित असा भेद कधीही केला नाही। आदिवासींवर अन्याय झाला की मग बिगर आदिवासींनी मुख गिळून बसायचं किंवा बिगर आदिवासींवर अन्याय झाला की आदिवासी नेत्यांनी बोटचेपीची भूमिका घ्यायची, ही परंपरा अकोल्याची नाही। आणि म्हणून आज आदिवासी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं असताना, पेसा कायद्याची अंमलबजावणी होत नसताना आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला सुद्धा संकटात मराठा समाज सापडलेला असताना, जातीपातीच्या पलीकडे जात, धर्माच्या पलीकडे जात, ज्यांना ज्यांना सरकारी धोरणामुळे आघात होतोय त्या सर्वांनी एकत्र येत एकजूट करून सरकारच्या धोरणावर हल्लाबोल करावा या मतावर आम्ही सगळेजण आलेलो आहोत। केवळ राजकीय पक्षच नव्हे, आदिवासी संघटना आहेत, बिगर आदिवासी संघटना आहेत, शिक्षक संघटना आहेत, कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, सर्वांना आम्ही आवाहन करतोय की हे काही राजकारण करण्याची वेळ नाही, माझं तुझं करण्याची वेळ नाही, आदिवासी बिगर आदिवासी करण्याची वेळ नाही, सरकारच्या विरोधात एकजूट करून लढण्याची वेळ आहे। ही मॅच्युरिटी ज्याच्याकडे आहे, ही परिपक्वता ज्याच्याकडे आहे, त्या सर्वांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे असं आवाहन आम्ही करतोय। पत्रकार मित्रांना आम्ही आवाहन करतो आहोत की ही अत्यंत आणीबाणीची वेळ आहे, राजकारणाच्या पलीकडे जात विचार करण्याची वेळ आहे। त्यामुळे बहुसंख्येने सर्व बुद्धिजीवींनी, श्रमिकांनी, सर्व कष्टकऱ्यांनी 5 तारखेला आपण जो एल्गार पुकारतोय त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं, ही आपल्या मोठ्या आंदोलनाची सुरुवात असेल।
मला खात्री आहे की शिक्षक संघटना सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, वेगवेगळ्या बाकी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या काळात महाराष्ट्रात आगडो मुसळेल, एकदम जबरदस्त असा प्रतिकार होईल आणि सरकारला कंत्राटी शाळा, कॉर्पोरेट प्रकारचं शिक्षण, गरिबाला वंचित करणं, रिझर्वेशनला कात्री लावणं आणि गरीब वंचित समाजाला मातीत घालणं, हे जे काही सरकारचं धोरण आहे ते गाडून टाकण्यासाठी सबंध समाज महाराष्ट्रभर रणांगणात उतरेल. आपण सर्वांनी या मोर्चाला यावं असं आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, किसान सभेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांच्या वतीने आणि वेगवेगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने मी करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. वैशाली बॅग हाऊस मध्ये खरेदी करा आकर्षक बॅग आणि विशिष्ट खरेदीवर मिळवा पैठणी चक्क मोफत. चला तर मग खरेदी करा बॅग आणि मिळवा पैठणी अगदी मोफत. वैशाली बॅग हाऊसची भव्य कॉम्बो ऑफर सुरू. 4 प्रवासी बॅगचा सेट मिळवा फक्त आणि फक्त 1000 रुपयात. तसेच लेडीज बॅग, प्रवासी बॅग यांच्या असंख्य व्हरायटी वैशाली बॅग हाऊस मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगरपंचायत रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर भारतमामा रासने आणि दीपाली रासने.